परमपूज्य सद्गुरू रमणनाथ महाराज यांच्या या पावन तपोभूमीमध्ये तसेच संजीवन समाधी सान्निध्यामध्ये परब्रह्म परम ईश्वर भगवान दत्तात्रेय यांच्या सान्निध्यामध्ये आज हा शाकंभरी पौर्णिमा महोत्सवानिमित्त आजचं भगवान रमणनाथ महाराज यांनी दिलेला हा आशीर्वाद स्वरूपी मार्गक्रमाचा महोत्सव आज संपन्नतेकडे जात आहे. गुरु आणि शिष्य, श्रोत्यांनो लक्षात ठेवा, जेव्हा आपण आपलं सामान्य शरीर महान तपस्वी सद्गुरू सान्निध्यामध्ये जेव्हा आणतो तेव्हा ते अज्ञान स्वरूपी असतो. या अज्ञान स्वरूपी शरीराला अविवेक विचारांची सांगड असते. मग अविवेक विचार म्हणजे काय? तर त्याच्या या षटविकारांमधून किंवा जो त्या सहवासामध्ये राहिलेला आहे त्या सहवासातील असणारे विचार, त्या सहवासातील असणारे संस्कार, त्याचा प्रभाव ह्या त्या मनावर, त्याच्या या त्या शरीरावर हा झालेला असतो. मग सद्गुरू सानिध्य आणि सद्गुरूंची कृपा आपल्या या देहावर झाल्याच्या नंतर आपल्या या देहातील असणारा दंभ, अविवेक विचार सद्गुरू आपल्या ज्ञानाद्वारे आणि सद्गुरूंनी त्या भक्ताला दिलेली साधना, त्या साधनेच्या अंतर्गत सद्गुरूंची कृपा करत असतात. त्या कृपेच्या माध्यमातून त्यातील असणारा तो दंभ हा काय होत असतो? क्षय होत असतो. आपण जेव्हा साधना करत असतो ना, आपण सद्गुरू सान्निध्यामध्ये जेव्हा सेवा करत असतो ना, तेव्हा आपल्या गुरूंच्या चरणावर आपण आपल्याला समर्पण करणं गरजेचं आहे. काही अविवेक विचारांचे स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून मी सर्वश्रेष्ठ आहे हा जेव्हा दंभ स्वतःमध्ये ठेवतात ना, तेव्हा ते सद्गुरू सान्निध्यामध्ये त्या साधनेमध्ये कधीच परिपूर्ण संस्कारमध्ये घडत नसतात. मग आपण आपल्या जीवनामध्ये काय करत आहोत याचा पहिले विचार हा ठेवणं गरजेचं आहे. कारण सद्गुरू हे अमृत आहे. हे अमृत असं आहे का जेव्हा सद्गुरू सानिध्य तुम्हाला प्राप्त होतं आणि सद्गुरू कृपेचा अमृताचा वर्षाव जेव्हा तुमच्यावर होत असतो ना, तेव्हा या जन्मी नाही तर जन्मोनिजन्मी या आत्म्यावर सद्गुरूची आभा, सद्गुरूची कृपा सातत्याने त्याच्यावर एक कृपा छायेच्या अंतर्गत त्याच्याबरोबर असते. जसं आपण मागील जन्मी काहीतरी पुण्य केलेले आहेत, त्या पुण्याच्या अंतर्गत आपल्याला हा जन्म या महान योगी सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या कृपाछायेमध्ये
आज सेवेच्या अंतर्गत त्या आपल्यावर कृपादृष्टी करण्याच्या या योगामध्ये आज आपल्याला त्यांची सेवा मिळते आणि आज आपण त्यांच्या कृपेने आपलं जीवनाचं सार्थक करत असतो. मग अविवेक विचार म्हणजे काय? तर बघा, सद्गुरू हे तपस्वी आहेत. हठयोगाने ईश्वराला त्यांनी प्राप्त केलेलं आहे. हठयोगाच्या तपश्चर्येच्या अंतर्गत सद्गुरू आपल्या या देहामध्ये ईश्वरातील दिव्य असा आविष्कार आपल्या या देहामध्ये प्रतिबिंबित करून भक्तावर तो ज्ञानाचा वर्षाव करत असतात. मग हे होत असताना जेव्हा सद्गुरू सान्निध्यामध्ये आपण येत असताना आपल्या या षटविकारांच्या विचारांना नियंत्रण आणण्याकरता सद्गुरूंवरची निष्ठा महत्त्वाची आहे. तुम्ही ज्ञान किती अर्जन करताय आणि अर्जन केलेलं ज्ञान याचं किती आचरण करताय हे तुमच्या सद्गुरूंच्या सानिध्यामधील असणाऱ्या साधनेवर अवलंबून आहे. सद्गुरूंवर असणाऱ्या निष्ठेवर अवलंबून आहे. मी दाखवण्यासाठी सद्गुरूंची सेवा करतो, मी दाखवण्यासाठी नित्यनेमाने पौर्णिमेला येतो, मी दाखवण्यासाठी नित्यनेमाने हवनाला बसतोय, याला महत्त्व नाही आहे. मी श्रद्धेने किती सद्गुरूंची सेवा करतोय, माझा भाव किती शुद्ध आहे आणि मी त्या भावाच्या अंतर्गत सद्गुरूंच्या चरणावर किती समर्पण आहे, हा तुमचा भक्तीचा समर्पण भाव तुमच्या सद्गुरूंच्या त्या कृपा आशीर्वादासाठी सर्वात अनमोल ठरत असतो. याचंच एक उदाहरण सांगतो की रामायणामध्ये रावण होता. रावण की ज्या रावणाकडे बल आणि बुद्धी ह्या दोन्ही गोष्टी होत्या. सामर्थ्यही होतं आणि ज्ञानाने चारही वेदांचं परिपूर्ण ज्ञान सुद्धा होतं. असा तो रावण होता की स्वयं महादेवाचं ज्योतिर्लिंग आपल्या तपश्चर्येच्या अंतर्गत प्राप्त करून महादेवाला सुद्धा प्रसन्न करण्याचं ज्याचं सामर्थ्य होतं, ज्यामध्ये स्वयं ज्योतिर्लिंग स्थापनेसाठी स्वयं तेवढं सामर्थ्यशील हा ब्राह्मण असताना सुद्धा तो कोणाला ओळखू शकला नाही? श्रीराम प्रभूंना. ज्या रावणाकडे सामर्थ्यशील ज्ञान आहे, जो रावण चारही वेदांचा विद्याभ्यासक आहे, जो सर्व कलांमध्ये परिपूर्ण आहे, जो देवतांना सुद्धा बंदिस्त करू शकतो, एवढा सामर्थ्यशील असताना सुद्धा तो श्रीराम प्रभूंना ओळखू शकला नाही. याचा अर्थ स्वतःच्या सामर्थ्यावर, स्वतःच्या ज्ञानावर त्याला काय होता? अहंकार. त्याच्यावर काय होता? अहंकार. तो अहंकार असल्यामुळे या विश्वाचे पालन करते भगवान श्रीराम प्रभू यांना सुद्धा हा परम ईश्वर आहे की जो या सृष्टीचं पालन करतो आहे आणि या सृष्टीच्या पालनकर्त्या परमेश्वराला आपण शरण गेलो पाहिजे.
तर आपला जीवनाचा उद्धार होईल. ही बुद्धी रावणाला आली नाही. त्याचं कारण होतं, रावण हा काय होता, त्याच्या बल आणि बुद्धीवर त्याला काय होता, अहंकार होता. अहंकार असल्यामुळे शेवटी विनाश निश्चित आहे. तुम्हाला भगवत प्राप्ती, ईश्वर प्राप्ती, सद्गुरू प्राप्ती होणार नाही. म्हणून आपण सद्गुरू सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर जेव्हा सद्गुरू थेंबे थेंबे आपल्याकडून जशी साधना करून घेत असतात, त्यांचं संचयन आपण आपल्या या देहामध्ये केलं पाहिजे. आपण मानसिक विचारांच्या लोकांमध्ये ग्रासलो नाही पाहिजे. आजकाल तर या इंस्टाग्राममध्ये, आजकालच्या सोशल मीडियामध्ये देवाची व्याख्या, ईश्वराची व्याख्या प्रत्येकजण अल्पबुद्धीशील वेगवेगळ्या पद्धतीने करतो आहे. तुम्हाला सहजली कुठलाही मनुष्य रमणनाथ महाराजांची व्याख्यासुद्धा अहंकार बुद्धीने सांगेल, ऐकू नका. तुम्ही आतापर्यंत सद्गुरू सानिध्यामध्ये, जे सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये जी काही सेवा केलेली आहे, त्या सेवेचा अनुभव तुमच्या हृदयाजवळ ठेवा. ते हृदयाजवळ ठेवल्याच्या नंतर ते ज्ञान आत्मसात करा, त्याचं आचरण करा. तुम्हाला कधीच अविवेक बुद्धी येणार नाही. मी मागील विनायकी चतुर्थीला सांगितलं की प्रत्येक माणसाने ध्यान केलं पाहिजे, प्रत्येक भक्तांनी ध्यान केलं पाहिजे. श्रोत्यांनो, ते ध्यान याच्यासाठी आहे का मनातील असणारा विकार त्या ध्यानाच्या माध्यमातून सूक्ष्म बुद्धीने आपल्याला समजत असतो की आपण जे काही केलेलं आहे आणि जे काही करतो ते योग्य आहे की अयोग्य आहे. दैनंदिन जेव्हा आपण 10 मिनिटं ध्यान करतो आणि त्या 10 मिनिटाच्या ध्यानामध्ये जेव्हा सद्गुरूंच्या चरणावर आपण आपल्याला स्वतःला समर्पण करतो ना, तेव्हा ते समर्पण केल्याच्या नंतर सद्गुरू आपल्या या बुद्धीमध्ये आपल्याला चेतना देतात की तू कुठलं कर्म केलेलं आहे. जर चांगलं कर्म केलेलं असेल तर ती चेतना देतात की त्या कर्माच्या पुढे काय, पुढचा मार्ग काय. आणि जर चुकीचं कर्म केलेलं असेल तर चुकीच्या केलेल्या कर्माच्या त्या स्थितीला आपण कुठे थांबलो पाहिजे आणि आपली चुकी कशी सुधारली पाहिजे, हे सद्गुरू आपल्याला चेतना देतात. मग सद्गुरू नामक असणारी ऊर्जा शक्ती जी परम ईश्वर तत्वाशी संमलित असताना त्या निर्गुण निराकार ईश्वरामधून जो सगुण स्वरूप साकार झालेली सद्गुरू शक्ती तुम्हास हे सातत्याने बोध देत असते का मनुष्य जीवनाचं कल्याण कुठे आहे. तुम्ही सगळे शाळेत शिकलेले आहात. कोणी इंजिनियर झालेलं आहे, कोणी ग्रॅज्युएशन झालेलं आहे, कोणी वकील झालेलं आहे, कोणी डॉक्टर झालेलं आहे. पण तुम्ही मला एक सांगा की आपलं जेव्हा अपत्य, आपलं जेव्हा मुलगा याला शालेय शिक्षणासाठी तुम्ही त्याला स्वतः घरी शिकवता की शालेय शिक्षणासाठी त्याला शाळेमध्ये पाठवता? का तुम्ही त्याला शाळेमध्येच का पाठवता? हा विचार कधी तुम्ही स्वतःच्या मनाला केला का? जर तुम्ही स्वतः इंजिनिअरिंग असणारे वडील आपल्या मुलाला घरामध्ये न शिकवता ते शाळेमध्येच का पाठवतात? त्याला जर आपल्या मुलाला इंजिनिअरिंग करायचं आहे तर त्याला शालेय शिक्षणाचंच ज्ञान का देतात? का त्या वडिलांमध्ये क्षमता नाही आहे का? जर डॉक्टर असणारे वडील जर आपल्या मुलाला डॉक्टर करायचे तरी शालेय
शिक्षण घेण्याकरता शाळेमध्ये पाठवतात, ते त्याला घरी शिकवत नाही. त्यांनी किती जरी क्लासेस लावलेले असले तरी त्याला शाळा ही कंपल्सरी आहे. मग तुम्ही याचा विचार केला का की सद्गुरू नामक असणारी ही शक्ती, जे गुरुकुल आहे, त्याचा जिथपर्यंत तुम्ही तिथे शिकत नाही, त्यांचं ज्ञान घेत नाही आणि त्यांचा छिक्का तुमच्यावर जिथपर्यंत बसत नाही, तिथपर्यंत तुम्ही यशस्वी म्हणून, तुम्ही परिपूर्ण म्हणून कधीच देवतांमध्ये ओळख होणार नाही. शाळेतील असणारा रिझल्ट, शाळेतील असणारं सर्टिफिकेट तुम्हाला कुठल्याही कंपनीमध्ये किंवा कुठल्याही शासकीय नोकरीमध्ये हे ग्राह्य पकडलं जातं. पण आपले वडील इंजिनियर झालेले आहेत आणि त्यांनी तयार केलेलं पत्र कुठल्या कंपनीमध्ये चालेल का? मग त्याने PhD केलेले वडील जरी असले त्या मुलाचे, तरी ते ग्राह्य पकडलं जात नाही. सांगायचा यथार्थ एवढा आहे की सद्गुरू नामक त्या शक्तीच्या सानिध्यामध्ये जिथपर्यंत तुमच्या साधनाची उच्चता, तुमच्या साधनाची ही लघुता, जिथपर्यंत सद्गुरू तुम्हाला अद्ययावत ज्ञान देऊन जेव्हा तुम्हाला परिपूर्ण घडवत नाही, तिथपर्यंत परिपूर्ण आणि अपूर्ण या दोन्ही व्याख्यापासून तुम्ही अपूर्ण आहात, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या मनाला परिपूर्ण कितीही मी झालो हे जरी तुम्ही स्वतःची समजूत घेतली, पण तुम्ही खरोखर परिपूर्ण तेव्हा व्हाल जेव्हा तुम्हाला सद्गुरूंचा परिपूर्णतेचा आशीर्वाद प्राप्त होईल. म्हणून या परम ईश्वराच्या, सद्गुरूंच्या या सानिध्यामध्ये आपण आपल्या येणाऱ्या भावी पिढीला संस्कारात्मक बोध देण्याकरता आपण स्वतः संस्कारित होणं गरजेचं आहे. आपण स्वतः संस्कारित झालो तर आपली येणारी भावी पिढी संस्कारित झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जेव्हा सद्गुरू सानिध्य प्राप्त झालं, तुम्हाला जेव्हा सद्गुरू मिळाले, त्याच्या अगोदर तुम्ही काय होता आणि जेव्हा सद्गुरू सानिध्य मिळाल्याच्या नंतर तुम्ही काय झाले, याचा बदल भूतकाळामधील, वर्तमान काळामधील आणि येणाऱ्या भविष्य काळामधला हा तुम्ही स्वतः स्वीकार केला पाहिजे. स्वतः अंतर्मुख होऊन स्वतःला पाहिलं पाहिजे की अरे मी येणाऱ्या भूतकाळामध्ये काय होतो, जेव्हा सद्गुरू सानिध्य प्राप्त झालं तेव्हा येणाऱ्या वर्तमान काळामध्ये मी काय आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये माझ्या बरोबर माझी येणारी पिढी कशी घडली पाहिजे, कसे संस्कारात्मक झालं पाहिजे, हे स्वतःला अद्यावत अंतर्मुख पाहणं हे गरजेचं आहे. विचारांची व्याख्या ही जर सकारात्मक असेल तर त्या देहाला, त्या साधनेमध्ये स्थिरता प्राप्त होते. पण विचाराचा भाव जर अविवेक असेल, दुर्गुणात्मक असेल तर स्वतःची हानी झाल्याशिवाय राहणार नाही. सहवास महत्वाचा आहे. तुम्हाला सहवास, महाभारतामध्ये पांडवांना सहवास भगवान कृष्णाचा लाभला
पांडवांना सहवास भगवान कृष्णाचा लाभला. म्हणून एवढ्या येणाऱ्या खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा भगवंताच्या मार्गदर्शनाखाली बड्या बड्या समोरील असणाऱ्या महायुद्धांना सुद्धा पराजित करून त्या महाभारतामधील युद्धामध्ये विजयी झाले. पण जर तुम्ही कर्णाचा विचार केला तर कर्णासारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी कोणी नव्हता. अरे ज्याला इच्छा मरण असणारे भीष्म पितामह, की ज्याचा मृत्यू सुद्धा स्वतःच्या इच्छेवर अवलंबून होता, पण सहवास कोणाचा लाभला तर दुर्विचारी असणाऱ्या दुर्योधनाचा. दुर्योधनाच्या सहवासामध्ये आल्याच्या नंतर अविवेक विचार जागा झाला, दुर्गुण जागा झाला, आणि दुर्गुण जागा झाल्याच्या नंतर त्यांनी युद्ध कोणाबरोबर केलं तर पांडवांबरोबर. त्यांना माहिती नव्हतं की ज्या पांडवांबरोबर मी युद्ध करतोय, ज्या पांडवांबरोबर आम्ही युद्ध करतोय, त्याच्या पाठीमागे या सृष्टीचा पालन करता भगवान कृष्ण बरोबर आहे. का? कारण अहंकार, स्वतःच्या त्या सर्वश्रेष्ठ असणाऱ्या सामर्थ्यावर चढलेला अहंकार, आणि या सृष्टीच्या असणाऱ्या कालचक्रामध्ये ज्याच्यामध्ये अहंकार वृत्ती जागी होते त्याचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण आपली साधना करत असताना सद्गुरू रमणनाथ महाराजांनी या पौर्णिमेच्या दिवशी यज्ञ सेवा, अग्निनारायण सेवा का दिलेली आहे की आपल्या या देहामध्ये जे अविवेक विचारांची असणारी अशुद्धता, ती अग्निनारायणाच्या त्या तेजोमय असणाऱ्या प्रतिबिंबामधून ती अविवेक विचार भस्म होऊन त्यामध्ये प्रगट झालेला ईश्वर, अग्निमुख प्रगट झालेला ईश्वर आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या या शरीरातील असणाऱ्या आत्म्यामध्ये स्थापन होऊन आपल्या शरीराला तेजोमय करावं. म्हणून हा पौर्णिमेचा यज्ञनारायणाची सेवा रमणनाथ महाराजांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणून सद्गुरू रमणनाथ महाराजांची सेवा तुमच्या हातून अखंड हो, सद्गुरू चरण रज तुमच्या मस्तकाला लागून तुमच्या जीवनाचं हा देह जो प्राप्त झालेला आहे, या देहाचं मूल्य आपल्या या जीवनामध्ये सार्थकतेकडे जाओ आणि सद्गुरूंची सेवा तुमच्या हातून अखंड हो, हीच रमणनाथ महाराज आणि भगवान दत्तात्रेय महाराज यांच्या चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन.